पालघर जिल्ह्यामध्ये सर्वच भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत। पालघर जिल्ह्यातल्या सूर्या नदी पावसामुळे सध्या दुथडी भरून वाहती आहे। तर मुंबईप्रमाणे लगतच्या पालघरमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पाऊस कोसळतो आहे। मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे आणि पालघरमध्ये आपण ही दृश्य पाहतोय। सांडव्यावरून आता पाणी वाहू लागलेलं आहे। सूर्या नदी दुथडी भरून वाहतीये आणि पालघरमधल्या रस्त्यांवरची ही दृश्य पहा। सकाळी 8 वाजता चित्रित झालेली दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी साचल्याच्या या घटना पालघरमधून पुढे येतात। तर पालघर जिल्ह्याला सुद्धा रेड अलर्ट आहे, त्यामुळे इथल्या जनजीवनावर परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। तर पालघरमध्ये नदी नाले सध्या ओसंडून वाहू लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि याचा परिणाम अर्थातच या ठिकाणच्या ब्रिजवर सुद्धा झाल्याचं पाहायला मिळते। पुलावरून सुद्धा पाणी वाहू लागल्याच्या या घटना पालघरमधून समोर येतात। तर आज पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट आहे आणि जिल्ह्यातल्या सर्व शाळा आज बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। वसई विरारमध्ये आणि पालघरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पाऊस कोसळतोय। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत। काही रात्रीची पहाटेची सुद्धा दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। सकाळी 6 वाजता अशा प्रकारे कोसळधारा अक्षरशः पालघरमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत। संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट आहे आणि त्यामुळेच आज शाळा बंद ठेवण्याचा, शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला होता। जनजीवनावर याचा परिणाम झालेला आपल्याला पालघरमध्ये पाहायला मिळतोय। हर्षद पाटील आमचे सहकारी सध्या आपल्याबरोबर जोडले गेले। जाणून घेऊया आपण पालघरमधली परिस्थिती नेमकी काय आहे। हर्षद, पालघरमध्ये सातत्यानं पाऊस कोसळतोय असं पाहायला मिळतंय आणि जनजीवनावर याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। काय नेमके अपडेट्स आहेत सध्या पावसाचे? नक्कीच पालघरमध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरूच आहे। पालघर जिल्ह्यातील सर्वच भागात जोरदार पाऊस रात्रीपासून झालेला आहे। काल सुद्धा चांगला पाऊस या भागात झाला आणि आज हवामान खात्यानं रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं ज्या जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या, महाविद्यालय, त्याचप्रमाणे ITI संस्थांच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केलेली आहे। त्याचप्रमाणे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। पावसामुळे ज्या प्रमुख नद्या आहेत त्या नद्या सुद्धा ओसंडून वाहत आहेत, त्यामुळे गावाकडच्या नदीकडच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पालघरमध्ये आपण विचार केला तर पालघरमध्ये जी धरणं आहेत त्या धरण क्षेत्रामध्ये सुद्धा चांगला पाऊस झालेला आहे। त्यामुळे एकूणच पाऊस समाधानकारक पाऊस झाल्याचं चित्र सध्या तरी पालघरमध्ये पाहायला मिळतं। मात्र पाऊस असाच सुरू झाला तर आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते याची शक्यता वर्तवली होती आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासनानं सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। ठीक, हर्षद, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। हर्षद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।